आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता जो जमिनीवर राहून काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री आहे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाऊन रात्री 2 वाजता असेल 3 वाजता असेल आपला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या उमेदवाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा, राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारा नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपल्याला लाभलेला आहे। तोपर्यंत मी आणि मुश्रीफ साहेब आहे तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने देतो। निश्चितपणे धैर्यशील मानेना या शिरोळ तालुक्यामधनं लीड पडणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। बंधूंनो, एकंदरीत गेल्या ह्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या शिरोळ तालुक्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला। मग वेगवेगळ्या पद्धतीने कधी संविधान बदलण्याची भाषा कधी होते, कधी वेगवेगळ्या पद्धतीने अनेक काही गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। तुम्हाला मी जास्त काय अधिक न बोलता फक्त आपल्याला एवढं सांगतो, जोपर्यंत मी आणि मुश्रीफ साहेब आहे तोपर्यंत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढं अभिवचन तुम्हाला या निमित्ताने देतो। फक्त आपण सुद्धा ज्या गेल्या 4-5 वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण त्या काळामध्ये आदरणीय महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये अनेक स्थित्यंतर झाली। गेली 2 वर्ष महायुतीचं सरकार आहे आणि ज्या पद्धतीने गेली 4 वर्ष आपल्या या तालुक्याचा विकासाचा वेग आपण हा चढता आलेख ठेवलेला आहे, तो भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने जर चालत राहायचा असेल तर निश्चितपणे धैर्यशील मानेना या शिरोळ तालुक्यामधनं लीड पडणं ही तुमची आणि माझी सर्वांची जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता जो जमिनीवर राहून काम करणारा राज्याचा मुख्यमंत्री आहे, रात्री 3-3 वाजता 4-4 वाजता नंतर आजपर्यंत आपण गेली 50-60 वर्ष लोकसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या। जास्तीत जास्त फोन करायचा आणि या उमेदवाराच्या पाठीमागे राहायला पाहिजे अशा पद्धतीचं, पण प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत जाऊन रात्री 2 वाजता असेल 3 वाजता असेल आपला उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या उमेदवाराच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा, राज्यातल्या सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही दृष्टी ठेवणारा नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा आपल्याला लाभलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आता मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला, अनेक कोट्यावधी रुपयाच्या विकास कामाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला। एवढ्यावर अजून आपली कामं संपलेली नाहीत, अजून दिल्ली बहुत दूर आहे, अजून अनेक कामं आपल्याला करायची आहेत आणि जर ती कामं जर आपल्याला पूर्णत्वास न्यायची असेल तर धैर्यशील मानेंच्या पाठीमागे उभा राहायला लागतंय एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या तालुक्यामध्ये उच्चांकी मतदान हे धनुष्यबाणाला झालं पाहिजे याची जबाबदारी आजपासून इथल्या या घटकेपासून आपण सर्वांनी मिळून घेऊया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।